नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघातात दुःखद निधन झालं होतं. त्यानंतर अनेक राज्यात किंवा देशात मोठ्या चर्चा होत्या की अजितदादा यांचा घात आहे की अपघात आहे. यावर आज रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार यांनी मोठी पत्रकार परिषद घेत एक महत्त्वाचा खुलासा केला आणि झालेल्या अपघाताबद्दल शंका व्यक्त करत अनेक महत्त्वाचे प्रश्न पुढे उपस्थित केले. आणि हा अपघात नव्हे तर घात होता आणि तो कशा प्रकारे केला आणि झाला याचं सर्वच पाडा त्यांनी मीडियासमोर मांडला आणि त्यामध्ये त्यांनी काहींची नावंसुद्धा घेतली. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवारांच्या मृत्यूमागे अपघात होता की घातपात, अशी शंका अनेक दिवसापासून राज्याच्या प्रत्येक सामान्य नागरिकांपासून ते मोठ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत होती आणि आज ती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली. अजित पवार यांचं गेल्या 28 जानेवारीच्या सकाळी 8:45च्या सुमारास अपघातात निधन पावले होते. अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानात VSR कंपनीच्या मालकीचं होतं. अजित पवार बॉम्बार्डियर कंपनीने तयार केलेल्या लिअरजेटने प्रवास करत होते. या कंपनीकडे सर्वाधिक लिअरजेट विमान असल्याचं माहिती रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच अजित पवार यांना अगोदरच हल्ल्याची कल्पना होती का? कारण रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे केले. त्यामध्ये अजितदादा पवार हे अगोदर प्लास्टिकच्या बाटलीत पाणी प्यायचे, परंतु नंतर त्यांना घातपात होईल असं वाटत होतं म्हणून त्यांनी काचेची जी काय बाटली असते त्यामध्ये पाणी प्यायचं असं ठरवलं होतं. तसेच त्यांनी अनेक दिवसापासून सर्वांना सांगून ठेवलं होतं की हेलिकॉप्टर असेल किंवा विमान असेल यामधील जो प्रवास आहे तो टाळावा. तसेच ज्या सुमित कुमार यांना मद्यपानाचं व्यसन आहे त्यांना अजित पवारांच्या विमानाची जबाबदारी का देण्यात आली? विमान उड्डाण करण्याआधी त्यांची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट झाली होती का? अशा प्रश्नांची सरबत्ती रोहित पवारांनी केली. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर आम्ही VSR कंपनीबद्दल बरीच माहिती मिळवली. या कंपनीची एक सवय आहे, या कंपनीच्या विमानामध्ये मागच्या बाजूला पेट्रोलचे कॅन असतात, त्यात 50-50 लिटर पेट्रोल राहू शकतं. ही माहिती मला याच कंपनीत काम केलेल्या एका अधिकाऱ्यानं दिली. विमानात अधिकचं इंधन ठेवलं जातं, अशा प्रकारे इंधन ठेवण्याची परवानगी नसते. हा प्रकार अवैध आहे. विमानात पेट्रोलचं कॅन ठेवणं अवैध आहे. अशा प्रकारे पेट्रोल ठेवणं एखादा बॉम्ब ठेवण्यासारखा आहे, असा दावासुद्धा रोहित पवारांनी केला. 2023मध्ये VSR कंपनीच्या लिअरजेट विमानाला मुंबईत अपघात झाला. त्या विमान अपघाताचा अहवाल अद्याप आलेला नाही. अजितदादांच्या अपघातानंतर संबंधित यंत्रणेला जाग आली. अपघाताचा तपास अहवाल लवकरच येणार असल्याची माहिती मग समोर आली. मुंबईतील विमानतळावर सर्व सुविधा अत्याधुनिक यंत्रणा असताना VSRच्या विमानाला अपघात कसा काय झाला? बाकीची विमानं तेव्हा व्यवस्थित उतरत असताना VSRचं विमान कसं काय घसरलं, असा सवाल रोहित पवारांनी विचारला. त्यामुळे अनेक दिवसापासून जे काही मनामध्ये प्रश्न होते की अजितदादा यांचा घात की अपघात, यावर रोहित पवारांनी आज सर्वच मीडियाला ते काही प्रश्न असतील ते विचारले आणि माझ्या काकांबद्दल जे काही आता अपघात आणि घात यापैकी जो घातच आहे असं मला वाटतं त्यांनी सांगितलं. त्यामुळे विमानातील वैमानिक असोत किंवा इतर जे काही त्यांना अपघातच करावायचा होता की जे काही पायलट होते त्यांच्याकडूनच जो घात आणि अपघात करून घेतला का, असं सुद्धा जोरदार आरोप रोहित पवारांनी केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजितदादा पवार यांचा घात झाला आहे की अपघात? तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.